शासनातर्फे बऱ्याच योजना राबवल्या जात आहेत, त्याला बऱ्यापैकी यश देखील येत आहे. त्यामुळे आज आदिवासी समाजातील बरेच नागरिक उच्च पदस्थ अधिकारी स्पर्धा परीक्षांमध्ये अग्रसर झालेले आहेत. शासकीय योजनांची माहिती मिळवून त्यांचा लाभ घेण्याची संख्या देखील वाढली आहे. प्रशासन म्हणजे काय हे जाणीव त्यांना झालेली आहे. एकूणच नंदुरबार जिल्ह्याची सामाजिक स्थिती आता बऱ्यापैकी बदलू पाहत आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न कमी असले तरी आज जिल्ह्यात 3 साखर कारखाने आहेत. यापैकी एक पूर्णपणे बंद पडलेला आहे, एक बऱ्यापैकी सुरू आहे. तसेच जिल्ह्यामध्ये सूतगिरण्या, स्पिनिंग प्रेस आदी छोटे मोठे उद्योग देखील आहेत. मात्र जिल्हा निर्मितीला 13 वर्षे पूर्ण झाले तरी अद्याप MIDCचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यावर नंदुरबार जिल्ह्यातले आपले लोकप्रतिनिधी केवळ वेळकाढूपणा करत आहेत. जिल्ह्याचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर जिल्ह्यात बांबू, साग यासारखे झाडे मोठ्या प्रमाणात लावले गेलेले आहेत. त्याचा फायदा जंगलवाढीसाठी होत आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2 पर्यटन स्थळ आहे. या तोरणमाळाचा विकास अद्याप झालेला नाही तरी शासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तसेच तोरणमाळ येथे जे सातपुड्याचा जो घाट आहे तिथं मोठ्या प्रमाणात वनौषधी आढळतात. त्यांचे संशोधन केंद्र देखील त्या ठिकाणी आहे. त्याचा विकास होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात प्रकाशा हे एक तीर्थक्षेत्र प्रतिकाशी म्हणून ओळखले जाते. त्याचं देखील आज देशभरात नावलौकिक आहे. मात्र एक खंतापीर आहे. एकेकाळी नंदुरबार हे सहकार चळवळीमध्ये अग्रेसर होते. मात्र जिल्ह्यात आता सहकार केवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. नंदुरबार जिल्ह्याचे खासदार हे गेल्या 35 वर्षापासून सतत या नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र या 35 वर्षाच्या काळात त्यांनी उल्लेखनीय असे कार्य केल्याचे हे मला देखील आठवत नाही किंवा त्यांनी केलेलं असं मी सांगू शकत नाही. त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्याचा मुख्य मुद्दा आहे रेल्वेचे दुहेरीकरण. हा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत आहे. मात्र त्याला चालना मिळालेली नाही. त्यांनी खासदारांनी या प्रश्नाला केंद्रामध्ये मार्गी लावून धरणं गरजेचं आहे. रस्ते विकासासाठी देखील प्रश्न मोठा आहे. त्याला वेग देण्याची गरज त्यांच्याकडनं आहे. जंगल, शेती, वनोत्पादनावर आधारित उद्योगांसाठी केंद्राच्या योजना त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात आणल्या तर बरे होणार आहे. तुम्हाला पार्लमेंटमध्ये कुठला प्रश्न विचारावा? फक्त हेच ना, तुम्हाला जे बोललो मी, रेल्वे दुहेरीकरण आहे. नंतर उद्योगधंदे कुठलेच नाही नंदुरबार जिल्ह्यात. महाराष्ट्र जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असतो नंदुरबार जिल्ह्याला. पण ते योजना केवळ कागदावर असतात, इथपर्यंत पोहोचत नाही. खासदारांनी त्या योजना मार्गी लावून प्रत्येक क्षेत्र अंमलात आणलं तर जिल्ह्याचे विकासच होणार.